जय शिवराय. आपण आता मराठा आंदोलकापाशी आलोय. त्यांची काय जी 2 दिवस आझाद मैदानापाशी आहे, त्यांची काय 2 दिवस दुर्दशा झाली ही त्यांच्या तोंडून आपण ऐकू. हे मराठा आंदोलक आहेत. जगात जर्मनी, भारतात परभणी. आमच्या खासदार साहेबांना सुद्धा आम्ही जरांगे पाटलाला पाठिंबा दिला. आमच्या असणारे लाडके नेते आमदार राजेशदादा विटेकरने पाठिंबा दिला. मी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करतो. यांच्यामुळे आम्हाला 58,000 लाख मुली मिळाल्या. पण जसं म्हणते भावकीत लग्न होत नाही, तसं लग्न सोयऱ्या संघ करावं लागते. तसं आमचे जरांगे पाटील म्हणते सोयऱ्या धाऱ्यांना आरक्षण द्या. तर आम्हाला ते सोयऱ्या धाऱ्याला आरक्षण देणं काळाची गरज आहे. आम्ही ज्यावेळेस अन्नदाते होतो आम्हाला असं जग म्हणत होतो आणि आम्ही होतोच बी. पण माझ्याकडे 28 एकर जमीन, माझ्याकडे आता झाले 28 एकरचे 28 खाते. आम्हाला जमीन राहिली 1 एकर. ज्यावेळेस आंबेडकर बाबा आम्हाला आरक्षण घ्या म्हणत होते त्यावेळेस आम्ही अन्नदाते होतो. आजही आम्ही अन्नदाते. पण परिस्थिती अशी झाली, आमच्या कुटुंबात माणसं वाढले. त्या माणसं वाढल्यामुळं आम्हाला आता काळाची गरज आहे आरक्षण. आणि जर आरक्षण नाही दिलं, आमच्या जरांगे पाटलाला काय झालं तर मुंबईचं काय झालं, काय होईल हे संबंधित मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आणि तात्काळ आम्हाला आरक्षण देण्याची त्यांनी कृपा करावी. 2 शब्द बोलून संपतो. बंडू एकांबर चव्हाण, मी नांदेड जिल्ह्यातून आलेला आहे. जरांगे पाटलांचा यांचा मोर्चा शांततेने मार्गाने चालू असताना सुद्धा या प्रशासनाने त्या आंदोलनाची दखल न घेता आज मराठा समाजाची सगळी गैरसोय करून ठेवलेली आहे. कुठं राहण्याची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था सुद्धा नाही आणि रस्त्याने सगळ्या गोष्टी ट्रॅफिक आज फुल जाम आहे. आणि पाटील जोपर्यंत आदेश देणार नाही तोपर्यंत मराठा समाज एकही इथला मुंबई सोडणार नाही. आणि प्रशासनाला आमच्या पूर्ण मागण्या मान्य केल्याच पाहिजेत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलंच पाहिजे. तुम्हाला वाटतं का सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे? सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे आणि सरकारने आमचा अंत पाहू नये. जेवढं होईल तेवढं पाटलांचा आदेश मान्य करावा आणि ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे. जे म्हणून आता जरांगे पाटील आंदोलनाला बसलेत आझाद मैदानात, तिथे खड्डा आहेत, त्या संदर्भात तुम्हाला त्याच्याविषयी काय बोलायचं? आज प्रशासनाला जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करणार हे माहीत असताना सुद्धा मुद्दामूनही प्रशासनाने त्यांची गैरसोय करून त्या जागेची ठेवलेली आहे, जेणेकरून मराठा समाजाला तिथं बसता येऊ नये आणि मराठा समाज हा भरकटत जावा हा त्यांचा हेतू होता. पण आम्ही त्यांचा हा हेतू मोडून काढू आणि पाटील म्हणलं तर चिखलातच काय समुद्रात पण उड्या मारू. आरक्षण आमच्या हक्काचं. जय भवानी, जय शिवाजी.